नमस्ते. आजचा लेक्चर आहे इंग्लिश ग्रामरच्या संदर्भातलं. तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असता, कुठलीही अशी एक्झाम की ज्याच्यामध्ये इंग्लिश हा महत्त्वाचा विषय आहे आणि याच्याशिवाय जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं आहे, इंग्रजी कन्व्हर्सेशन करायचं आहे, इंग्रजी संवाद साधायचा आहे, तिथे देखील तुम्हाला ज्याची नेहमीच गरज पडते असा जो पार्ट आहे इंग्लिशमधील तो आहे मॉडल ऑक्झिलरीज. आता मॉडल ऑक्झिलरीज असतात काय? आपल्याला हे माहिती आहे की इंग्रजीची वाक्य सिंपल वाक्य जे आपण टेन्समध्ये करतो ते ॲम, इज, आर, ऑज, वेअर, शाल बी, विल बी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. क्रियापदाला ING प्रत्यय लावायचं, पास्ट पार्टिसिपल वापरायचं वगैरे वगैरे वगैरे. पण फक्त त्याचाच वापर करून आपण इंग्रजी संवाद साधू शकतो का किंवा इंग्रजीचे वाक्य तयार करू शकतो का? तर नक्कीच नाही. मग आपल्याला इंग्लिशमध्ये मॉडल ऑक्झिलरीज हा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो माहीत असला पाहिजे. आपल्याला समजा परीक्षेला असा क्वेश्चन दिलेला आहे. समजा परीक्षेसाठी आपल्याला दिलेला क्वेश्चन हा असा आहे. आयडेंटिफाय मूड दॅट द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिव्हन सेंटेन्स. खाली वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते नक्की काय सजेस्ट करतं हे आपल्याला सांगायचं. आता त्याच्यात अंडरलाईन समजा काय केलेलं आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे मस्ट. तर याच्यामध्ये मस्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतं हे आपल्याला परीक्षेला विचारलं जाईल. म्हणजे मस्ट आपल्याला परमिशन दाखवतं की पॉसिबिलिटी दाखवतं की ॲबिलिटी दाखवतं की ऑब्लिगेशन दाखवतं. अगदीच जर पाटीकोरी असेल की मॉडल ऑक्झिलरीबद्दल काहीच माहीत नाही तर मात्र लगेच या प्रश्नाचं उत्तर देता येणं शक्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिलं मॉडल ऑक्झिलरी कशाला म्हणायचं. आपण मॉडल ऑक्झिलरीजबद्दल जेवढं आपल्याला थोडक्यात सांगता येईल ते सांगू आणि जेवढं आवश्यक आहे ते पण सांगू. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे पण आवश्यक आहे ते सगळं सांगून झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे समजून घेऊ आणि मग परत आपण या क्वेश्चनकडे येऊ. तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असताल ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरवर प्रश्न विचारले जातात याच्यावर मॉडल ऑक्झिलरीवर प्रश्न असतो. पहिलं मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय? हे हेल्पिंग वर्बच आहेत. जसे ॲम, इज, आर हेल्पिंग वर्ब आहेत तसेच मॉडल ऑक्झिलरी हे सुद्धा कोण आहेत? हेल्पिंग वर्बच आहेत. पण ते काय सजेस्ट करतात, काय एक्सप्रेस करतात? भाषा ही इमोशन एक्सप्रेस करण्यासाठी असते. मग कोणत्या प्रकारचे इमोशन्स मॉडल ऑक्झिलरीच्या सहाय्याने एक्सप्रेस होतात? ॲबिलिटी एखाद्याची क्षमता, वाक्य जो बोलतोय ज्याच्याबद्दल बोललं जाते त्याची क्षमता आपल्याला दाखवायची असेल ॲबिलिटी. आपल्याला पॉसिबिलिटी दाखवायची असेल, शक्यता दाखवायची असेल, काय घडू शकतं ते आपल्याला सांगायचं असेल. परमिशन मागायची असेल, एखादी गोष्ट करायची किंवा नाही करायची याची परमिशन मागायची असेल. एखादी गोष्ट झालीच पाहिजे, ऑब्लिगेशन, कंपल्शन असेल त्यावेळेस कोणत्या प्रकारचं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे. ॲडवाईस, आपण एखाद्याला सल्ला देतोय, मग सल्ला देत असताना मॉडल ऑक्झिलरी वापरलं जातं, मग ते कोणतं असतं? एखादी गोष्ट केलीच पाहिजे, ती निकडीची आहे, गरजेची आहे, आवश्यक आहे, नेसेसिटी दाखवणारं जे वर्ब आहे, नेसेसरी एक्सप्रेस करणारं जे मॉडल ऑक्झिलरी आहे, हेल्पिंग वर्ब आहे, ते काय आहे आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. सर्टन्टी, निश्चितता आपल्याला ज्या मॉडल ऑक्झिलरी वर्बमधून समजते ते देखील आपल्याला इथे पाहायचं आहे. प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. सो ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, ऑब्लिगेशन, ॲडवाईस, नेसेसिटी, सर्टन्टी, प्रोबॅबिलिटी हे दाखवणारे जे हेल्पिंग वर्ब असतात त्यांना आपण मॉडल ऑक्झिलरी असं म्हणतो. नंतर आपण खूप डिटेल पाहणार आहे पण थोडक्यात एक समोर वाक्य आहे, आय कॅन सिंग वेल. याच्यामध्ये कॅन काय दाखवतं? ॲबिलिटी. कॅन हे मॉडल ऑक्झिलरी, हे हेल्पिंग वर्ब काय दाखवतं? ॲबिलिटी दाखवतं. यू मे गो नाऊ, तुला परवानगी देतोय मी, तू जा. परमिशन, मग परमिशन दाखवण्यासाठी काय वापरलेलं आहे? मे वापरलेलं आहे. इट माइट रेन टुडे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. जी शक्यता वीक पॉसिबिलिटी आहे ती दाखवण्यासाठी इथं काय म्हणजे पाऊस पडेल ह्याची निश्चित खात्री आपल्याला देता येत नाही. मग वीक पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी इथे काय वापरलेलं आहे? माईट वापरलेलं आहे. यू शुड स्टडी हार्ड, ॲडवाईस, सल्ला दिला आहे की तू चांगला अभ्यास केला पाहिजे, शुड वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपण मग अशी पाहिलं की ऑब्लिगेशन, एखादी गोष्ट कार्यालाच लागेल बाबा, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. सो यू मस्ट वेअर हेल्मेट, रस्त्यावर प्रवास करत असताना, गाडीवर, मोटरसायकलवर प्रवास करत असताना हेल्मेट वापरलंच पाहिजे, ऑब्लिगेशन. यू नीड टू रेस्ट, दमलाय तू, तुला कशाची गरज आहे? रेस्टची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे, गरज आहे हे दाखवण्यासाठी आपण इथं काय शब्द वापरला? नीड टू. नीड टू आपण असं वापरलेलं आहे.
इट विल रेन टुमॉरो, उद्या निश्चितच पाऊस पडणार आहे. इथं विल पॉसिबिलिटी नाही, सर्टन्टी आहे, फ्युचर आहे, भविष्य दाखवायचं आहे. विल हे हेल्पिंग वर्ब इथं वापरलेलं आहे. वुड यू हेल्प मी, आपण एखाद्याला रिक्वेस्ट करतोय, पोलाइट रिक्वेस्ट करतोय, त्यावेळेस आपण इथे वुड वापरलेलं आहे. पण 13 मॉडल ऑक्झिलरीबद्दल बोलणार आहोत. सध्या फक्त मला तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करायचा आहे की इंग्लिशमध्ये आपल्याला जे हेल्पिंग वर्ब वापरायचे आहेत ते काहीतरी एक्सप्रेस करत असतात. भाषा एक्सप्रेशनसाठी आहे. मग काय एक्सप्रेस करायचं आहे? ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, ऑब्लिगेशन, ॲडवाईस, नेसेसिटी, सर्टन्टी, प्रॉबॅबिलिटी हे दाखवण्यासाठी वेगवेगळे मॉडल ऑक्झिलरीज वापरले जातात. असे आपण 13 प्रकारच्या मॉडल ऑक्झिलरीबद्दल बोलणार आहोत. पहिलं आपण कॅनबद्दल बोलणार आहोत, नंतर आपण कुडबद्दल बोलणार आहोत, मेबद्दल बोलणार आहोत, माईट, शाल, त्यानंतर शूड, विल, वूड, मस्ट, ऑट टू, नीड टू, डेअर टू, यूज टू हे वेगवेगळे 13 प्रकारचे मॉडेल्स आहेत. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहता आहात तर याच्यामध्ये प्रत्येकाच्या शेजारी मी काहीतरी वापरलेलं आहे. ते जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येईल हे कशासाठी वापरलं गेलेलं आहे. हे जे दाखवलेलं आहे ना ते जर नीट निरीक्षण केलं तर त्यातून एक बेसिक अर्थ तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तो तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचायला मदत होईल. व्हिज्युअल मेमरी थोडक्यात तुमची वाढेल. पाहूयात आणि एक ॲडवर्बबद्दल आपण बोलूया. ऑक्झिलरी वर्बबद्दल आपण बोलूया. सो पहिला आहे कॅन. कॅन काय दाखवतं? ते तुमच्या क्षमतेबद्दल भाष्य करतं. तुम्ही एखादी गोष्ट करू शकता किंवा करू शकत नाही याच्याबद्दलचं भाष्य कॅनच्या माध्यमातून केलं जातं. कधीकधी परमिशन मागताना देखील कॅन वापरलं जातं. पॉसिबिलिटी दाखवताना देखील कॅन वापरलं जातं. सो कॅन हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन दाखवण्यासाठी वापरलं जातं. एक ॲबिलिटी, सामान्यपणे ॲबिलिटी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कधी कधी परमिशन मागायची आहे आपल्याला त्यावेळेस देखील कॅन वापरलं जातं आणि पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी देखील कॅन वापरलं जातं. सोपी उदाहरणं घेऊया. ॲबिलिटी दाखवायची तुम्हाला, तुमच्यात एखादं स्किल आहे, तुम्ही एखादी गोष्ट करू शकता. जसं की या उदाहरणामध्ये हा जो मुलगा आहे तो काय सांगतोय? आय कॅन स्विम, तो पोहू शकतो. मग त्याची पोहण्याची क्षमता जी आहे ती कॅनने दाखवलेली आहे. तर दुसरं, 2 मुलांचा संवाद चालला आहे, याला प्रवेश करायचा आहे आत, मग तो परमिशन मागेल. मग परमिशन मागत असताना फक्त लक्षात ठेवा हे इनफॉर्मल आहे, अनौपचारिक आहे. आलं लक्षात? बॉस आणि सर्वंट यांच्यामधला, एम्प्लॉईमधला हा संवाद नाही आहे. मुलगी, मुलगा म्हणजे तुमचे जे नातेसंबंध आहेत त्यांच्यामध्ये असणारा हा संवाद आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस परमिशन मागताय त्यावेळेस तुम्ही काय वापरताय? परमिशन मागण्यासाठी कॅन वापरताय. कॅन आय कम इन, मे आय कम इन वेगळा विषय आला. ह्या काय आहे? कॅन आय कम इन, मे आय कम इन मग फॉर्मल होतो, इनफॉर्मल राहत नाही. आणि तिसरं पॉसिबिलिटी, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी घडण्याची शक्यता आहे. गाड्या जर नीट चालवलेल्या नाहीत, पाऊस चालला आहे आणि मग तुम्हाला सांगायचं आहे ॲक्सिडेंट कॅन हॅपन. हे क्षमता दाखवत नाही, हे परमिशन दाखवत नाही, हे काय दाखवतं? पॉसिबिलिटी दाखवतं. सो कॅनच्या संदर्भात 3 गोष्टी तुमच्या लक्षात याव्या: ॲबिलिटी, परमिशन आणि पॉसिबिलिटी. कॅनच्या निगेटिव्ह काय होतं? कांट. जर तुम्ही एखादी गोष्ट करू शकताय तर कॅन, जर करू शकत नाही तर कांट. आय कांट, आय कॅनॉट स्विम लाईक दिस. आलं लक्षात? हे झालं कॅनबद्दल. आता पुढे आपण बोलतो आहोत कुड. बोलण्यासारखं खूप आहे पण मी थोडक्यात सगळ्यांच्या बाबतीत थोडं सांगायचा प्रयत्न करतो आहे. दुसरं जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते आहे आपलं कुड. कुड काय दाखवतं? ॲबिलिटीज दाखवतं. पण कॅनचा पास्ट टेन्स म्हणून ते आलं आहे असं थोडक्यात समजून घ्या. सो हे पास्ट ॲबिलिटी दाखवतं. शी कुड सिंग वेल, ती गायची, पण आता समजा नसेल गात, काही कारणं असतील, पण आधी गायची, गात होती. युज्ड टू नाही आहे, युज्ड टू वेगळं आलं, नाही तर तुम्ही याला युज्ड टू बरोबर कन्फ्युजन करतात. शी कुड सिंग वेल. दुसरं पोलाईट रिक्वेस्ट. मगाशी आपण पाहिलं की परमिशन मागितली होती, इथे आपण पोलाईट रिक्वेस्टसाठी कुड वापरतोय. कुड यू हेल्प मी, तुम्हाला मदत करू शकते का? हे म्हणजे थोडक्यात आपल्याला एखादी पोलाईट रिक्वेस्ट करायची असेल त्यावेळेस कुडचा वापर केला जातो. अगेन मगाशी सारखं पॉसिबिलिटी ज्यावेळेस आपल्याला दाखवायची असेल त्यावेळेस देखील कुडचा वापर केला जातो. इट कुड रेन टुडे. हे वाक्य थोडं व्यवस्थित समजून घ्या, भूतकाळाशी नेऊन जोडू नका. इट कुड रेन टू नाईट, टुडे म्हणण्यापेक्षा टू नाईट असं आहे याच्यात. हे पास्ट टेन्समध्ये नाही, इथे टेन्सची कन्फ्युजन तुमचं होईल, तसं करू नका. सो कुड या मॉडल ऑक्झिलरीबद्दल आपण बोलतोय.
3 गोष्टींसाठी आपल्याला 3 एक्सप्रेशन्स आपल्याला कुडच्या सहाय्याने मिळतात. एक पास्ट ॲबिलिटी आपल्याला कुडच्या सहाय्याने मिळते, पोलाईट रिक्वेस्टसाठी आपल्याला कूड वापरता येतं आणि पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी देखील कूड वापरता येतं. त्याचे एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे मॉडेल ऑक्झिलरी आहे ते आहे मे. मे आपल्याला फॉर्मल परमिशनसाठी उपयोगी पडतं. मग अशा आपण पाहिलं, ज्यावेळेस आपल्याला इन्फॉर्मल परमिशन मागायचं असेल यू कॅन यूज कॅन, तुम्ही कॅन वापरू शकता. पण ज्यावेळेस मला फॉर्मल परमिशन मागायची आहे, एखादा एम्प्लॉई आहे, म्हणजे कुठलंही औपचारिक संवाद होत असेल त्यावेळेस तुम्हाला परमिशन मागायची असेल तर तुम्ही काय म्हणणार आहे, मे आय एंटर. फॉर्मल परमिशन मागण्यासाठी आपल्याला मेचा उपयोग करायचा आहे. अगेन पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी देखील आपल्याला काय करायचं आहे, मे वापरता येतो. ज्यावेळेस तुमचं संपूर्ण हे सगळं शिकून होईल ना, तुम्ही अजून एक काम देखील करायचं की पॉसिबिलिटी दाखवणाऱ्यांची वेगळी यादी करायची, परमिशनसाठी असणाऱ्यांची वेगळी यादी करायची, ॲबिलिटी दाखवणाऱ्यांची वेगळी यादी तयार करायची. लक्षात येते, म्हणजे ज्याने तुम्हाला अजून सोपं जाईल लक्षात. सो पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी मे वापरलं जातं. इट मे रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडू शकतो. ठीक आहे. सो आपल्याला एक लक्षात ठेवायचे, आता आपल्याला एक लक्षात आलं असेल की माईटमध्ये सुद्धा आपण पॉसिबिलिटी दाखवली होती, मेमध्ये सुद्धा पॉसिबिलिटी दाखवली होती. फरक काय आहे मे आणि माईटमध्ये? माईटच्या बाबतीत एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, खूपच कमी शक्यता असेल त्यावेळेस माईट वापरायचं. खूपच कमी शक्यता असेल तर काय वापरायचं आहे, माईट. मे मोर लाईकली दॅन दी माईट, मे त्याच्यापेक्षा जरा जास्त शक्यता असेल तर आपण काय वापरतोय, मे. सो मे हे मॉडेल ऑक्झिलरी जे आहे ते कधी वापरायचं आहे, एक फॉर्मल परमिशन मागत असताना आणि दुसरं पॉसिबिलिटी दाखवत असताना. आलं लक्षात. आणि या दरम्यान एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, माईट हे खूपच वीक पॉसिबिलिटी असेल त्यावेळेस माईट वापरायचं, त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असेल माईटपेक्षा जास्त त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं आहे, मे वापरायचं आहे. नंतर पुढे आपण बोलतो आहोत पुढचं मॉडेल ऑक्झिलरी जे आहे माईट. काय आहे, माईट. आत्ता सांगितलं तसं वीक पॉसिबिलिटी दाखवायची असेल तर आपण कशाचा वापर करू शकतो, माईटचा वापर करू शकतो. ही माईट कम टुडे, तो आज येऊ शकतो. पण हे सांगत असताना मुळातच एक्सप्रेशन असं आहे की येऊ पण शकतो, येऊ पण शकत नाही, खूपच कमी शक्यता वाटते. ही माईट कम टुडे, वीक पॉसिबिलिटी माईट. तुम्हाला काहीतरी सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही अगेन माईटचा वापर करू शकता, यू माईट ट्राय अगेन. सो माईट हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे हे 2 एक्सप्रेशन सजेस्ट करतं, एक वीक पॉसिबिलिटी आणि दुसरं सजेशन. सजेशन आणि ॲडवाईस परत कन्फ्युजन करू नका. शूडच्या वेळेस ॲडवाईस येईल, तिथे तुम्हाला आपण त्याला सांगत असतो हे तू करायलाच पाहिजे. इथे तुम्ही जस्ट सजेस्ट करता, यू मे ट्राय दिस, असंच ना, यू माईट ट्राय दिस, यू माईट ट्राय अगेन, तू परत प्रयत्न करायला पाहिजे. सजेशन वीक पॉसिबिलिटी, ही माईट कम टुडे. सो वीक पॉसिबिलिटी आणि सजेशन दाखवण्यासाठी आपण माईटचा उपयोग करतो आहोत. त्याच्यानंतर पुढे आहे शाल. काय आहे, शाल. तर ज्याला ग्रामर कळतं, ज्याने बेसिक टेन्स समजून घेतलेला आहे त्याला एक लक्षात येईल की फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी शाल वापरतात. सरसकट सगळ्या कर्त्यांच्या समोर शाल वापरत नाहीत. प्रथमा विभक्ती म्हणजे बोलणारा स्वतः बोलतो, त्यामध्ये एकतर आय असतं किंवा वी असतं, फर्स्ट पर्सन. आय आणि वीच्या पुढे आपण काय वापरतो, शाल वापरतो. थोडक्यात शाल पहिलं एक लक्षात ठेवा, फ्युचर दाखवतो, वी शाल रिटन. ठीक आहे. दुसरं अगेन मग असे पाहिलं आपण, जसं माईट सजेशन दाखवतं, हे देखील सजेशन दाखवतं. शाल वी गो काय दाखवतंय, शाल वी गो, इथे आपण ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॉमिस किंवा डिटर्मिनेशन. तुम्ही एखाद्याला प्रॉमिस देताय किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं डिटर्मिनेशन किती आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे, त्यावेळेस तुम्ही काय वापरू शकता, शाल वापरू शकता. यू शाल गेट जस्टिस. सो शालच्या बाबतीतले 3 युजेस आपण पाहिले, फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी, सजेशन दाखवण्यासाठी आणि प्रॉमिस किंवा डिटर्मिनेशन जर असेल तर आपल्याला शालचा वापर करता येतो. त्याच्यानंतर आहे शूड. तर शाल म्हणलं त्याच्यानंतर शूड आलं की पहिलं आपल्याला असं वाटतं की शालचा भूतकाळ काय आहे, शूड. थोडं ते बाजूला ठेवा आणि पहा, मी मगाशी सांगितलं तसं सजेस्ट करणं आणि ॲडवाईस करणं याच्यातला फरक फक्त समजून घ्या. ॲडवाईस हा जास्त स्ट्रॉंगर आहे सजेशनपेक्षा, हे तू करायलाच पाहिजे. यू शूड स्टडी डेली, तू नेहमी अभ्यास करायला, तू दररोज अभ्यास करायला पाहिजे. शूड काय दाखवतं, तू तुमची ड्युटी दाखवतं. पहिलं ॲडवाईस दाखवतं, दुसरं तुमची ड्युटी दाखवतं.
वी शुड ओबे रूल, नियमांचं पालन केलंच पाहिजे. सो ड्युटी, ऑब्लिगेशन आणि ड्युटी याच्यात परत कन्फ्यूज होऊ नका. मस्टमध्ये ऑब्लिगेशन येतं, शूडमध्ये ड्युटी येते. तुम्ही ऑनेस्ट असलं पाहिजे, तुम्ही पोलाईट असलं पाहिजे, हे जे रूल्स दिले ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे, तुमची ड्युटी. एखादा अधिकारी आहे तर ती त्याची ड्युटी आहे, तिथे मस्ट नाही, तिथे शूड पाहिजे. लक्षात येते. सो वी शुड ओबे रूल्स. काही एक्सेप्शन्स तुम्हाला दाखवायचे आहेत. एक्सेप्शन नाही, एक्सपेक्टेशन दाखवायचं की तुमची एखाद्या गोष्टीबद्दलची इच्छा आकांक्षा तुम्हाला दाखवायची असेल, तुम्ही काय वापरू शकता, शूड वापरू शकता. द ट्रेन शुड अराईव्ह सून, आली पाहिजे. ठीक आहे. सो शूडचा उपयोग आपण 3 एक्सप्रेशन दाखवण्यासाठी करतोय. एक ॲडवाईस दाखवण्यासाठी करतोय, ड्युटी दाखवण्यासाठी करतोय, आणि तिसरं एक्सपेक्टेशन, टॉक अबाउट व्हॉट वी एक्सपेक्ट टू हॅपन, जे घडण्याची शक्यता आहे. रेल्वे स्टेशनला उभा आहात, ट्रेन येण्याची शक्यता आहे, त्याच्याबद्दल बोलतोय. एक्सपेक्टेशन, शूडचा वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं मॉडल ऑक्झिलरी आहे विल. विलचा उपयोग कुठे करू शकतो आपण, जसं शालचा उपयोग आपण फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी उपयोग होतो त्याचा, आय आणि वीच्या पुढे. बाकी इतर जे कर्ते आहेत त्याच्या पुढे आपण फ्युचर ॲक्शन दाखवण्यासाठी विलचा वापर करतो. यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट विल हॅपन इन द फ्युचर. दुसरं, आपल्याला प्रॉमिस करायचं आहे एखाद्याला, तर ते प्रॉमिस करत असताना आपण विलचा वापर करतो. आय विल हेल्प यू, मी तुला मदत करेल. हे प्रॉमिस आहे, या व्यक्तीनं या व्यक्तीला दिलेलं प्रॉमिस. त्यांनी कुठलं मॉडल ऑक्झिलरी वापरलं, विल हे मॉडल ऑक्झिलरी वापरलेलं आहे प्रॉमिस देण्यासाठी. आणि तिसरं आहे प्रॉमिस करण्यासाठी विलिंगनेस, एखादी गोष्ट करण्याची तुमची जी इच्छाशक्ती आहे ते दाखवण्यासाठी, विलिंगनेस दाखवण्यासाठी, तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी तयार आहात त्यावेळी तो तुमचा रेडीनेस दाखवण्यासाठी विल या मॉडल ऑक्झिलरीचा वापर केला जातो. आय विल डू इट. ठीक आहे. सो विलच्या बाबतीमध्ये 3 एक्सप्रेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे फ्युचर ॲक्शन, दुसरं आहे प्रॉमिस, आणि तिसरं आहे विलिंगनेस. त्याच्यानंतर पुढचं जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते आहे वूड. वूड अगेन पोलाईट रिक्वेस्ट दाखवण्यासाठी उपयोगी पडतं. वूड यू ओपन द डोअर, याच्यापूर्वी देखील पोलाईट रिक्वेस्ट होती, इनफॉर्मल होती, फॉर्मल होती. इनफॉर्मलला आपण कॅन वापरलं होतं, इथे वूड वापरलेलं आहे. फॉर्मलसाठी आपण मे वापरलेलं होतं, लक्षात असेल. भूतकाळातली एखादी सवय दाखवायची असेल आपल्याला, मी असं करत होतो, करत असे, असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यास पास्ट हॅबिट दाखवण्यासाठी आपल्याला वूडचा वापर करता येतो. ही वूड विजिट अस रेग्युलरली, याच्यापूर्वी तो आमच्याकडे नियमितपणे येत. हे याच्यापूर्वी हे म्हणलेलं नाही आहे, ते हिडन आहे. याच्यापूर्वी तो आमच्याकडे नियमितपणे येत असे. सो ही वूड विजिट अस रेग्युलरली, पास्ट हॅबिट दाखवण्यासाठी वूडचा उपयोग केला जातो. तिसरं, इमॅजिनरी सिच्युएशन आपल्याला सांगायची आहे. बऱ्याच वेळा असे निबंध येतात आपल्याला की आता निबंधामध्ये ते वेगळं आलं, आय वेअर, हे इमॅजिनरी सिच्युएशनबद्दल आहे. सो इमॅजिनरी सिच्युएशन, आय वुड बाय अ कार इफ आय हॅड मनी, माझ्याकडे जर पैसे असते तर मी काय केलं असतं, ते इमॅजिनेशन आहे, किंवा मी कार घेतली असते. इफ आय हॅड मनी, माझ्याकडे पैसे असते तर आय वुड बाय अ कार. लक्षात येते. हे जरा लक्षात ठेवा, हे याच्यामध्ये पण येतं, टेन्समध्ये सुद्धा येतं, अंडरलाईन करून दिलेलं असतं, आणि मग योग्य फॉर्म आपल्याला टेन्सचा वापरायचा असतो, तिथे देखील हे उपयोगी पडू शकतं. सो वूड खूप महत्त्वाचं आहे. आपण जे मॉडल ऑक्झिलरी पाहतो आहे त्याच्यामध्ये वूड, आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील बऱ्याच वेळा आपल्याला असं म्हणतो की असं असतं तर मी असं केलं असतं, त्यावेळेस आपल्याला वूडचा उपयोग बऱ्याच वेळा होणार आहे. मी तुमचं कन्व्हर्सेशन इंग्लिशमध्ये बोलत आहात त्यावेळेस देखील तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. सो 3 मुद्दे आहेत मॉडल ऑक्झिलरी वूडबद्दल. पोलाईट रिक्वेस्ट, पास्ट हॅबिट आणि इमॅजिनरी सिच्युएशन, ह्या 3 गोष्टी दाखवण्यासाठी आपल्याला वूडचा वापर करता येतो. तुम्ही हे व्यवस्थित पाहून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाचं मॉडल ऑक्झिलरी आहे मस्ट. मस्ट आपल्याला काय दाखवतं, तुमचं एखाद्या गोष्टीबद्दलचं स्ट्रॉंग ऑब्लिगेशन दाखवायचं असेल तर मस्ट वापरलं जातं. नेसेसिटी दाखवायची असेल तरी मस्ट वापरलं जातं. आणि एखादी जी गोष्ट आहे तिच्याबद्दलची सर्टन्टी अगदीच स्ट्रॉंग असेल तर त्याच्यासाठी देखील काय वापरलं जातं, मस्ट वापरलं जातं. आणि हे खूप वेळा परीक्षेला विचारलं जातं. सो मस्टच्या बाबतीत लक्षात ठेवायचं स्ट्रॉंग ऑब्लिगेशन, तुम्ही हेल्मेट वापरलं पाहिजे आणि यू मस्ट वेअर हेल्मेट. सॉरी, मग याच्यातलं हे जे मस्ट आहे हे आपल्याला सांगतं की नाही हे करायलाच पाहिजे, पर्याय नाही. सो यू मस्ट वेअर हेल्मेट, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन आपल्याला करतं. दुसरं नेसेसिटी.
वी मस्ट ॲक्ट क्विकली. एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आणि ती जर पूर्ण करायचं असेल तर इनडायरेक्टली ऑब्लिगेशन आहे की तुम्ही पटकन ती गोष्ट करायला पाहिजे. ह्या उदाहरणामध्ये ऑब्लिगेशन कसं दाखवलं आहे? इनडायरेक्टली. सो नेसेसिटी दाखवण्यासाठी. तिसरं आहे स्ट्रॉंग सर्टन्टी. शी मस्ट बी ॲट होम. मगाशी आपण माईट वापरलं होतं, बरोबर आहे, असण्याची शक्यता असेल. इथे आपण म्हणतोय शी मस्ट बी ॲट होम, ती असेलच घरी. स्ट्रॉंग सर्टन्टी, तुम्ही शुअर आहात, त्यावेळेस काय वापरलं जातं आहे? मस्ट वापरलं जातं आहे. एखादी गोष्ट करायची नसेल, ऑब्लिगेशन आहे पण ही गोष्ट न करण्याचं ऑब्लिगेशन आहे, त्यावेळेस आपण काय वापरतो? मस्ट नॉट. थोडक्यात मस्ट. प्रोहिबिशन, आपल्याला प्रोहायबिट करायचं की नाही बाबा ही गोष्ट तू करायची नाही. सो याच्यासाठी देखील तुम्ही मस्ट नॉट वापरू शकता. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला मस्ट येईल आणि मस्ट आलं की पर्यायामध्ये पाहायचं ऑब्लिगेशन आणि कंपल्शन दिसतंय का, आणि ते पहिलं टिक मार्क करायचं. नेसेसिटी आणि स्ट्रॉंग सर्टन्टीकडे जाऊ नका. पहिल्यांदा कशाकडे जायचं? ऑब्लिगेशनकडे जायचं. सो आपण आता 9 मॉडेल ऑक्झिलरी पाहिले 13पैकी जे आपण पाहतोय, त्यापैकी 9 की जे आपल्याला सांगतं, मस्ट आपल्याला सांगतं की मी 3 प्रकारे मला तुम्ही वापरा. एक, तुम्हाला स्ट्रॉंग ऑब्लिगेशन दाखवायचं असेल तरी तुम्ही मला वापरू शकता. नेसेसिटी दाखवायचं असेल तरी मस्ट सांगतं की तुम्ही मला वापरू शकता. आणि स्ट्रॉंग सर्टन्टी दाखवायची असेल तरी तुम्ही मला वापरू शकता असं मस्ट सांगतं. पण मस्ट ओरडून सांगतं की ज्यावेळेस ऑब्लिगेशन येईल, कंपल्शन येईल, त्यावेळेस मीच असतो. हे वाक्य विसरायचं नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे 10वं मॉडेल ऑक्झिलरी आहे ऑट टू. 2 पद्धतीने हे आपण वापरू शकतो. एक, तुम्ही त्याला एखाद्याला सल्ला देताय त्यावेळेस शूड सारखंच ऑट टू देखील वापरलं जातं. आणि एखादी ड्युटी, फक्त आता शूडमध्ये ड्युटी वेगळी आहे, मोराल ड्युटी, नैतिक भूमिका दाखवायची, नैतिक जबाबदारी दाखवायची, त्यावेळेस मोराल ड्युटी म्हणून आपण ऑट टू वापरू शकतो. वी ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स. आलं लक्षात? सो ऑट टू दाखवता, ऑट टूचं सगळ्यात महत्त्वाचं एक्सप्रेशन आपण इथं जे पहिलं पाहतोय ती तुमची नैतिक जबाबदारी, नैतिक भूमिका दाखवत असताना आपल्याला काय वापरायचं आहे? ऑट टू वापरायचं आहे. वी ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स. ॲडवाईस करायचं आहे, शूड वापरला आहे आपण याच्यापूर्वी. अजून काय वापरू शकतो आपण? ऑट टू वापरू शकतो. यू ऑट टू एक्झरसाइज केलं पाहिजे. ठीक आहे. सो मोरल ड्युटी आणि ॲडवाईस दाखवायचं असेल तर आपण ऑट टूचा वापर करणार. पुढचं 11वं मॉडेल ऑक्झिलरी आहे नीड. अगदी सोपं सरळ आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज असेल, नेसेसिटी दाखवायची असेल, त्यावेळेस तुम्ही नीड वापरू शकता. आणि नेसेसिटी नसेल तर तुम्ही काय करू शकता? त्याच्यापुढे नॉट लावून नीड नॉट असं म्हणू शकता. नेसेसिटी, यू नीड नॉट वरी, काळजी करण्याची कुठलीही गोष्ट नाही, कुठलीही गरज नाही. नीड नॉट देखील आपल्याला वापरता येऊ शकतो ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची गरज नसेल. जसं की तुम्ही लेक्चरला येताना पुस्तक आणू नका, काही गरज नाही, गणिताचं, सायन्सचं पुस्तक, सोशल सायन्सचे पुस्तकं नाही आणायला लागले पाहिजेत, मग तुम्ही काय म्हणणार? यू नीड नॉट ब्रिंग युअर बुक. किंवा एखाद्या मीटिंगला तुम्हाला सांगायचं आहे एखाद्याला तू उद्या नाही आला तरी चालेल, तुझी तितकीशी गरज त्या मीटिंगमध्ये नाही, तुम्ही त्याला काय सांगताल? यू नीड नॉट अटेंड द मीटिंग, नॉट नेसेसरी. आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला नीडचा उपयोग करता येऊ शकतो. त्याच्यानंतर डेअरबद्दल बोलतोय. डेअर काय दाखवतो? नावातच आहे डेअर. करेज दाखवण्यासाठी, तुमचा बोल्डनेस, धारिष्ट्य, धैर्य, मी हे करू शकतो का हे दाखवण्यासाठी आपल्याला डेअरचा वापर करायचा आहे. डेअर यू चॅलेंज हिम, तुझ्यात त्याला चॅलेंज करण्याचं धाडस आहे का? दुसरं, ही डेअर नॉट स्पीक. ज्यावेळेस तुम्हाला लॅक ऑफ करेज दाखवायचं असेल, निगेटिव्ह अर्थाने देखील तुम्हाला ते वापरता येतं. नाही, तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही, तुमच्यात तेवढं धाडस नाही. ही डेअर नॉट स्पीक. लक्षात आलं? तर डेअर आणि नीड, डेअर टू आणि नीड टू याच्या बाबतीत बरेच अजून गोष्टी सांगता येऊ शकतात. पण आत्ता सध्या आपण फक्त 13 मॉडेल ऑक्झिलरीची थोडक्यात ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी जास्त भाष्य करत नाही. सो डेअरबद्दल करेज, आणि करेजच्या बाबतीत आपण काय वापरू शकतो? डेअर वापरू शकतो. आणि निगेटिव्ह अर्थाने देखील आपल्याला डेअरचा उपयोग करता येतो. त्याच्यानंतर 13वं शेवटचं जे मॉडेल ऑक्झिलरी आहे, बऱ्याच वेळा वूडचं एक वाक्य असतं आणि आपल्याला सांगितलं जातं की वूड वाक्यातलं रिमूव्ह करा. मग त्या वूडच्या जागेवर जे येतं ते यूज टू येतं. मग अशा आपण पाहिलं वूड आपल्याला पास्ट हॅबिट दाखवण्यासाठी उपयोगी होतं. मग पास्ट हॅबिट वूडने दाखवली जाते, तसेच यूज्ड टूने दाखवली जाते. म्हणून यूज टू काढून तुम्ही तिथं वूड टाकू शकता आणि वूडच्या जागेवर यूज टू टाकू शकता, असाही प्रश्न याच्यावर तयार होतो. सो आय यूज टू प्ले क्रिकेट. आता नाही खेळत, पण आधी मी क्रिकेट खेळायचो. सो हे आपल्याला हे जर एक्सप्रेशन दाखवायचं असेल तर तुम्ही काय वापरणार आहात? यूज टू वापरणार आहात.
जी गोष्ट आपण पूर्वी करायचो ती आपली भूतकाळातली सवय होते, त्याच्याबद्दल ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस पास्ट हॅबिट दाखवण्यासाठी यूज्ड टूचा वापर केला जातो. आय यूज टू प्ले क्रिकेट. आता इकडे बघा, दुसरं, इथे मंदिर होतं, आता पडझड झाली आणि आता फक्त काय शिल्लक राहिले, त्याचं अवशेष शिल्लक राहिले. भूतकाळातली एखादी अवस्था तुम्हाला सांगायची, पास्ट स्टेट सांगायची, त्यावेळी देखील यूज टू वापरलं जातं. देअर यूज टू बी अ टेम्पल हिअर. या जागेवर याच्यापूर्वी टेम्पल होतं. समजा इंग्लिशमधून एखादा पर्यटकांना मदत करणारा जो तिथला गाईड असतो तो त्याच्याबद्दल सांगतोय, तर तो त्याच्या वाक्यात, त्याच्या जे संभाषणामध्ये हे येईल, देअर यूज टू बी टेम्पल हिअर. इथं होतं, आता नाही. सो यूज टू दोन गोष्टीबद्दल बोलतं, तुमच्या भूतकाळातल्या एखाद्या सवयीबद्दल बोलतं, पास्ट हॅबिटबद्दल बोलतं, आणि पास्ट स्टेटबद्दल देखील आपल्याला यूज टू वापरता येतं. आता आपण परत जाऊया आपल्या वाक्याकडे, जे आपलं पहिलं वाक्य होतं, जे आपल्याला सोडवायचं होतं आणि ज्याच्यासाठी आपण हे मॉडेल ऑक्झिलरीची चर्चा करायला सुरुवात केली. पहा आता वाक्य काय होतं, आपल्याला प्रश्न काय विचारला होता, आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाईन मॉडेल ऑक्झिलरी शोज इन द गिव्हन सेंटेन्स. अगदी सुरुवातीला आपण सांगितलं की मॉडेल ऑक्झिलरी जे आहेत ते आपले वेगवेगळे एक्सप्रेशन्स दाखवण्याचा प्रयत्न करतं. ॲडवाईस असेल, परमिशन, पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, ऑब्लिगेशन व सर्टन्टी. पाहिलं आपण, आलं लक्षात. इथे आपल्याला मस्ट अंडरलाईन करून दिलेलं आहे. मग मस्ट काय दाखवतं, मी मगाशीच सांगितलं, मस्ट वाचलं पहिल्यांदा आपल्याला मस्ट काय सांगतं, ऑब्लिगेशन. काय सांगतं, ऑब्लिगेशन. मग बाकीचे दोन गोष्टी होत्या, पण सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, ऑब्लिगेशन, कंपल्शन. सो मस्ट या वाक्यामध्ये वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. ट्रॅफिक रूल हे फॉलोच करायला लागतात, त्याला पर्याय नाही. त्यावेळेस आपण काय वापरतो, ऑब्लिगेशन या अर्थाने मस्ट. ऑब्लिगेशन हे एक्सप्रेशन दाखवण्यासाठी कोण आलेलं आहे, मस्ट आलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, मस्ट काय दाखवतं, ऑब्लिगेशन दाखवतं. ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. परत एकदा हे संपूर्ण लेक्चर हवं तर पहा, तुम्हाला ज्या नोट्स लिहून घ्यायच्या त्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित पाहिला, अगदी बेसिक लेवलवर जरी मी सांगितलं तर तुमचं मॉडेल ऑक्झिलरीच्या बाबतीतलं बेसिक नॉलेज तुमचं क्लिअर झालेलं असेल. मॉडेल ऑक्झिलरी कशाला म्हणतात, त्याच्यानंतर मुख्य मॉडेल ऑक्झिलरी किती आहेत, जवळपास 13 मॉडेल ऑक्झिलरी सांगितले. आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये मी थोडक्यात तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला की सामान्यपणे हे जे 13 मॉडेल ऑक्झिलरीज आहेत ते आपण, हे जे 13 मॉडेल ऑक्झिलरीज आहेत हे कोणकोणते एक्सप्रेशन्स दाखवण्यासाठी वापरतात. ॲडवाईससाठी काय वापरायचं, वीक सर्टन्टीसाठी काय वापरायचं, स्ट्रॉंग सर्टन्टीसाठी काय वापरायचं, पॉसिबिलिटीसाठी काय वापरायचं, परमिशन मागायचे असेल, इनफॉर्मल परमिशन आहे की फॉर्मल परमिशन आहे, कंपल्शन आहे का, ऑब्लिगेशन आहे, ॲडवाईस आहे का, भूतकाळातली आपली एखादी सवय आहे का, याच्यासाठी आपण वेगवेगळे मॉडेल ऑक्झिलरीज वापरतो. हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. पाहिल्यानंतर तुम्ही परीक्षांचे वेगवेगळे क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा. तुमच्या क्वेश्चनचा एक पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल की जनरली याच्यावरच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न दिसतील. एक छोटासा होमवर्क तुम्हाला करावा लागेल. तुम्ही काय करायचं आहे, जिथे जिथे सारख्या गोष्टी आलेत, लाईक सर्टन्टी आली, समजा सारखं असेल किंवा ॲडवाईस आहे, तर मग ॲडवाईससाठी काय वापरलं जातं, शूड टू वापरलं जातं, ऑट टू वापरलं जातं. या पद्धतीने तुम्हाला थोडंसं काय करावं लागेल, किंवा सजेशन करायचं आहे, मग सजेशनसाठी काय वापरलं जातं, परमिशन आहे, मग ती परमिशनसाठी अजून काय काय वापरलं जातं. म्हणजे तुमचं परीक्षेच्या वेळेस कन्फ्युजन थोडंसं कमी होईल. लक्षात येते. थोडक्यात कमीत कमी वेळामध्ये मॉडेल ऑक्झिलरी व्यवस्थित आणि सगळेच पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करा मी आत्ता इथे केलेला आहे. जर समजा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा. जे कोणी वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहेत, जिथे इंग्लिश ग्रामर हा विषय असतोच, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही हा व्हिडिओ सजेस्ट करू शकता, त्याला तुम्ही तो शेअर करू शकता. आणि ऑफकोर्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. थँक्यू.